तुमच्या सोसायटीकडे अजूनही जमिनीचे मालकी हक्क नाहीत, बिल्डरने कन्व्हेन्स दिलेलं नाही, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता डीम कन्व्हेन्ससाठी अर्ज करायचा असेल तर ना कार्यालयीन चक्कर ना एजंटचा खर्च, सगळी प्रक्रिया झाली आहे ऑनलाईन. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय लाखो गृहसंस्थांसाठी ठरणार आहे एक गेम चेंजर. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. तुमचं घर तुमचं असलं तरी कायदेशीर दृष्ट्या त्या जमिनीचा मालक कोण, बिल्डर की सोसायटी? आणि जर बिल्डरने जमिनीचे हक्क सोडलेच नाहीत तर तुमची सोसायटी नेमकी काय करू शकते? आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी सुविधा जी घर मालकांसाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते, ती म्हणजे डीम कन्व्हेन्स. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. चला जाणून घेऊया ही सुविधा तुमच्या सोसायटीसाठी किती फायदेशीर ठरू शकते. तर डीम कन्व्हेन्स म्हणजे नेमकं काय? खूप वेळा असं होतं की आपण फ्लॅट घेतो, तिथं वर्षानुवर्ष राहतो, देखभाल करतो, कर भरतो, पण कायदेशीर दृष्ट्या त्या इमारतीची जमीन अजूनही बिल्डरच्या नावावरच असते. म्हणजे आपण राहत असलेलं घर खरं तर अजूनही बिल्डरच्या मालकीत असते. यावर उपाय म्हणजे डीम कन्व्हेन्स. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये सरकार बिल्डरची परवानगी न घेता सोसायटीला त्या जमिनीचा मालकी हक्क प्रदान करू शकते. यामुळे सोसायटीच्या नावे मालमत्ता हस्तांतरित होते आणि अनेक कायदेशीर अडथळ्यांवर तोडगा मिळतो, जसे की सोसायटी बँक लोन किंवा पुनर्विकास अशा प्रक्रिया करू शकते. आता ऑनलाईन अर्जाची सुविधा सुरू. महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत चांगला निर्णय घेतलाय. ई-क्यूजे ही नवीन डिजिटल प्रणाली सुरू केली असून 26 मे 2025 पासून ही सेवा सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने उपनिबंधक कार्यालयाच्या चक्रा, एजंटला पैसे, वेळेचा अपव्यय सगळं टाळणार. आता फक्त मोबाईल किंवा संगणकावरून अर्ज करा आणि संपूर्ण प्रक्रिया घर बसल्या पार पाडा. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? सोसायटीने ई-क्यूजे पोर्टलवर लॉग इन करायचं, तिथे फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे. अर्ज स्वीकारल्यावर अधिकारी प्राथमिक छाननी करून निर्णय देतील. सर्व प्रक्रिया ऑनलाईन ट्रॅक करता येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला SMS, ईमेल आणि पोर्टलवरही अपडेट मिळत राहतील. तर पाहूया अर्जासाठी लागणारी कागदपत्रे. सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र, महत्वाचे सभासद प्रमाणपत्र, नो ड्यूज प्रमाणपत्र, प्रॉपर्टी कार्ड उतारा, सर्व फ्लॅटचा विक्री करार, बांधकाम खर्च व सेवा शुल्क यासह बिल्डर व जमीन मालकासोबतचे करार, सर्व नोंदणीकृत फ्लॅट मालकांची यादी. तर या ऑनलाईन प्रणालीचे फायदे काय आहेत? कार्यालयात वारंवार भेट द्यायची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येते. कागदपत्रे अपलोड करून अर्ज पाठवता येतो. वेळ, खर्च आणि श्रमाची बचत होते. पारदर्शकता आणि जलद कारवाई होते. तर हे अर्ज कोण करू शकतो? कोणतीही नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था ज्या जमिनीचे कन्व्हेन्स अजूनही बिल्डर कडून मिळालेले नाही, त्या गृहसंस्थांना ही सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्रात सुमारे 1.26 लाख गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी बऱ्याच संस्थांकडे कन्व्हेन्स नाही. यामुळे पुनर्विकास, कर्ज ट्रान्सफर अशा अनेक अडचणी निर्माण होतात. या ऑनलाईन सुविधेमुळे यापुढे हक्काचं घर कायदेशीर दृष्ट्या स्वतःच्या नावावर करणे आता शक्य होणार आहे, आणि तेही घर बसल्या. मित्रांनो, आपल्या घराचं स्वप्न त्या दिवशी खरं होतं जेव्हा आपण त्या घरावर कायदेशीर हक्क मिळवतो. आज सरकारने जो ऑनलाईन मार्ग दिला आहे तो लाखो फ्लॅट मालकांसाठी एक मोठा दिलासा ठरतोय. जर तुमच्या सोसायटीकडे अजून डीम कन्व्हेन्स नसेल तर ही माहिती सोसायटी कमिटीकडे जरूर शेअर करा. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.